नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा परिवारामध्ये. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जून आणि जुलै हे 2 महिने साधे नाहीत. या काळात तुमच्या आयुष्यात अशा 2 घटना घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला अचानक धक्का बसू शकतो. काही लोकांना आर्थिक तणाव जाणवेल, काही लोकांच्या घरात वादविवाद वाढतील, तर काहींना जवळच्या व्यक्तीकडून मोठा विश्वासघात अनुभवायला मिळू शकतो. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, वेळ येण्याआधी संकेत मिळतात, पण जो दुर्लक्ष करतो त्यालाच नंतर पश्चाताप होतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीसमोर जून जुलैमध्ये कोणत्या 2 मोठ्या घटना घडणार आहेत, कोणत्या लोकांपासून सावध राहायचंय आणि स्वामींच्या कृपेने संकट कसं टाळायचं. मित्रांनो, ग्रहांची स्थिती आता वेगाने बदलत आहे. राहू, केतू आणि शनीचा प्रभाव काही लोकांच्या आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण करू शकतो. विशेषतः वृश्चिक राशीच्या लोकांनी आता रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण एका चुकीच्या शब्दामुळे तुमच्या आयुष्यात मोठा तमाशा होऊ शकतो. घरात भांडण, नात्यामध्ये दुरावा आणि लोकांसमोर अपमान होण्याची शक्यता दिसत आहे. पण मित्रांनो, घाबरू नका. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर असेल तर मोठं संकटही दूर होऊ शकतं. मित्रांनो, आता जाणून घेऊया पहिली मोठी घटना. जवळच्या व्यक्तीकडून धक्का. जून महिन्याच्या मध्यापासून तर काही वृश्चिक राशीच्या लोकांना जवळच्या व्यक्तीकडूनच त्रास होऊ शकतो. ज्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला तीच व्यक्ती अचानक तुमच्या विरुद्ध बोलताना दिसू शकते. काही लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण केले जातील, तर काही लोकांना नातेवाईकांकडून मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. स्वामी सांगतात, प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो बाळा. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं टाळा. तुमच्या योजना गुपित ठेवा, कारण तुमच्या यशावर काही लोकांची नजर लागलेली आहे. पैशांबाबत मोठा निर्णय. जुलै महिन्यात अचानक पैशांबाबत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. काही लोकांना कर्जाचा ताण वाढू शकतो, तर काही लोकांच्या हातातून पैसे निघून जाऊ शकतात. मित्रांनो, या काळात कोणालाही उधार पैसे देऊ नका आणि कोणत्याही कागदावर विचार न करता सही अजिबात करू नका, कारण छोटासा निष्काळजीपणा मोठं नुकसानही करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे स्वामींची कृपा असते तिथे अंधार जास्त वेळ टिकत नाही. दररोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करा. घरामध्ये शांतता वाढेल आणि संकटाची तीव्रता कमी होईल. मित्रांनो, जून आणि जुलैमध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यायची आहे. विशेषतः रागावर नियंत्रण ठेवा, पैशांचे व्यवहार जपून करा, कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या आणि स्वामींचा नामजप सोडू नका, कारण काही लोक तुमच्या चुका होण्याची वाट पाहत आहेत. तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि छोट्या गोष्टीचं मोठं भांडण होण्याची शक्यता आहे. काही वृश्चिक राशीच्या लोकांना अचानक प्रवास करावा लागू शकतो, तर काहींना नोकरी किंवा व्यवसायामध्ये मोठा बदल अनुभवायला मिळेल. मात्र ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, ज्यांच्या ओठावर श्री स्वामी समर्थन हे नाव आहे, त्यांचं वाईट कोणीच करू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका. फक्त सावध राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. मित्रांनो,
हा काळ वृश्चिक राशीसाठी परीक्षा घेणारा असला तरी भविष्यात मोठं यश देणारा ठरू शकतो. कारण प्रत्येक संकट माणसाला मजबूत बनवतं आणि स्वामी समर्थ आपल्या भक्तांना आधी संकेत देतात, जेणेकरून त्यांचा भक्त सावध राहील. जून-जुलैमध्ये काही लोक तुमच्यावर जळतील, तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतील आणि तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, खरा भक्त कधीच हार मानत नाही. घरामध्ये दर गुरुवारी दिवा लावा, स्वामींचा फोटो समोर ठेवून प्रार्थना करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर आलेलं संकट दूर करा, वाईट शक्तींपासून माझं रक्षण करा. मित्रांनो, हा उपाय श्रद्धेने केल्यास मानसिक तणाव कमी होईल, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि अनेक अडचणी हळूहळू दूर जातील. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण कोणाच्या आयुष्यात हा संदेश योग्य वेळी पोहोचणं खूप गरजेचं असू शकतं. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. बाळा, आजची रात्र साधी नाही. आज पौर्णिमा आहे. चंद्राची पूर्ण कृपा पृथ्वीवर बरसत आहे आणि स्वामी समर्थ तुला एक संदेश देत आहेत. गेल्या काही दिवसापासून तुझ्या मनात चिंता, भीती आणि अस्वस्थता आहे, पण आता काळजी सोड. आज रात्री स्वामींचे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा जप कर. एक दिवा लाव आणि मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण कर. बाळा, जे अडकले आहे ते मार्गी लागेल, जे हरवलं आहे ते पुन्हा मिळेल आणि जे अशक्य वाटत असेल तेही शक्य होईल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ.